बरेचसे शेतकरी कापूस पिकाची लागवड करत असतात, पण 2026 मध्ये तुम्हाला अधिक उत्पादन घ्यायचं असेल ना, तर कापूस पिकाची लागवड होण्याआधीच तुम्ही या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. तर त्या गोष्टी कोणत्या, त्या तुम्हाला मी झटपट या व्हिडिओमध्ये सांगतो. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या, कारण असेच माहितीपूर्ण आणि कापूस पिकाबद्दलचे व्हिडिओ या चॅनलवर वेळोवेळी येत राहतील. म्हणून एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर इतर शेतकऱ्यांना शेअर सुद्धा नक्कीच कराल. तर शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. ते 5 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना, तर नक्कीच तुमचं कापसाचं उत्पादन 2026 मध्ये वाढणार आहे. तर त्यामधली सगळ्यात जी पहिली गोष्ट आहे ना, ते म्हणजे तुम्हाला बियाण्याची जी निवड आहे ना, ती योग्य पद्धतीने करायची. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी बियाण्यामध्येच फसत असतात, कारण बऱ्याचशा मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या खूप वेगळे वेगळे आश्वासन शेतकऱ्यांना देत असते, की आमच्या बियाणे लागवड करा, आम्हाला तुम्हाला एवढं कापूस होईल, आमच्या बियाण्याचे हे वैशिष्ट्य आहे, आमच्या बियाण्याचे ते वैशिष्ट्य आहे. तसं बिलकुलही करू नका शेतकरी मित्रांनो. तुम्ही तुमच्या अनुभवातून किंवा जे काही तुमचे जवळीक शेतकरी आहे, जे तुम्ही तुमच्या एरियामध्ये तुम्हाला माहितीच असते की हे वाणं खूप चांगले होत असतात, तुमच्या जमिनीमध्ये हे वाणं चांगले येत असतात, तर त्या बियाण्याची तुम्ही तिकडे नक्कीच निवड केली गेली पाहिजे. कोणाच्या आश्वासनामध्ये येऊन तुम्ही बियाण्याची निवड नक्कीच करू नका. कारण मागल्या वर्षी काय झालं ना, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या नवीन नवीन व्हरायटी लावल्या, पण त्यांना सामोरं जाऊन बोंडच आले नाही. असे पण काही केसेस मी आयडेंटिफाय केलेले आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो की कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय असते की बियाण्याची योग्य पद्धतीने निवड. हे एक गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो हेच आहे की जमिनीचा प्रकार पाहून बियाण्याची निवड करा. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचं कोरडवाहू क्षेत्र असते, कोणाकडे ओलीत क्षेत्र असते. तर या दोन्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या बियाण्याची लागवड आपल्याला करावी लागते. कारण जे काही कंपन्या आहे ना, ते काय करत असते शेतकरी मित्रांनो, जे काही भारी जमीन आहे त्याच्यासाठी वेगळे बियाणं म्हणजे त्यांचे असतात, आणि जे काही कोरडवाहू क्षेत्र आहे त्यामध्ये त्यांचे अर्ली बियाणं असतात. तर बियाण्याच्या जे काही आपल्या जमिनीचा प्रकार आहे तो पाहून आपण तिकडे नक्कीच बियाण्याची निवड केली गेली पाहिजे. एक तिसरी गोष्ट आपल्याला कापूस पिकाची लागवड करण्यापूर्वी करायची आहे, ते म्हणजे आपल्या जमिनीची योग्य पद्धतीने मशागत करायची आहे, आणि आपल्याकडे पाण्याची किती उपलब्धता आहे हे सुद्धा आपल्याला तिकडे नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. कारण जर तुम्ही जे काही जमिनीची प्रिपरेशन योग्य पद्धतीने केली आणि जे काही तुम्ही लागवड करणार असाल ओलीत क्षेत्रामध्ये, तर तुमच्याकडे पुरेसं पाणी आहे का हे सुद्धा तुम्हाला तिकडे नक्कीच आयडेंटिफाय करून घ्यायचं आहे. यामध्ये तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे तुम्हाला योग्य वेळेवर पेरणी करायची आहे. कारण बरेचसे शेतकरी काय करत असतात, कोणी मे मध्येच करत असतात, तर कोणी जुलैमध्ये करत असतात. सगळ्यात चांगली वेळ आहे जून महिन्याचा पहिला आठवडा, तर जून महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्ही कापूस पिकाची पेरणी करून घेतली गेली पाहिजे. कारण पेरणीचा कालावधी सुद्धा आपल्या उत्पन्नावर परिणाम करत असतो. म्हणून तुम्ही पेरणीची योग्य वेळ ठरवली पाहिजे, आणि जून महिन्याचा पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडल्यानंतर तुम्ही पेरणी तिकडे नक्कीच केली गेली पाहिजे. कारण बरेचसे शेतकरी काय करत असतात, मे मध्ये पेरणी करत असतात, तर अशा वेळेस त्यांना जर्मिनेशन प्रॉब्लेम येते. त्याच्यामुळे त्यांचं पीक व्यवस्थितरित्या येत नाही, किंवा कापूस पिकामध्ये त्यांना बियाण्याचे पॅकेट किंवा दुबार पेरणीची वेळ आपल्याला पाहायला मिळते. म्हणून तुम्ही जे काही वेळ आहे ते योग्य पद्धतीने आणि पुरेसा ओलावा आपल्या जमिनीमध्ये असला तेव्हाच तुम्ही कापूस पिकाची तिकडे लागवड पेरणी तिकडे केली गेली पाहिजे. हे गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. यानंतर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे कापूस पिकाचे व्यवस्थापन, ज्यामध्ये तुमचं लागवडीनंतरचं तण व्यवस्थापन असो, किंवा तुमचं खत व्यवस्थापन असो, किंवा फवारण्याचे व्यवस्थापन असो, तो योग्य पद्धतीचा आणि त्यामध्ये सगळेचे सगळे घटक, त्यामध्ये सगळे सगळे न्यूट्रिशन जे कापूस पिकाला गरजेचं आहे ते सगळं आलं पाहिजे. या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. नाही की तुम्ही बाजारात जाऊन कोणतेही खत आणलं, कोणतेही टाकलं, तुम्ही जे काही कचरा म्हणजे काही तण व्यवस्थापनासाठी ग्लायफोसेट आणला मारला, असं बिलकुलही करायचं नाहीये. आपल्याला चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन आपल्याला तिकडे करायचं आहे, तेव्हाच आपल्याला चांगलं उत्पादन हे होणार आहे. हे एक गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, की पावसाचे जे काही पाऊस आहे त्याचा तुम्ही आधी आयडेंटिफाय करा की पाऊस कधी येणार आहे, कधी आपल्या क्षेत्रामध्ये उघड आहे. तर हवामानाचा अंदाज घेऊन तुम्ही पेरणी करू शकता, किंवा हवामानाचा अंदाज घेऊन तुम्ही कापूस पिकाची तिकडे लागवड करू शकता. हे सुद्धा तुम्हाला खूप फायद्याचं ठरेल, कारण बियाण्याचे पॅकेटचे रेट महाग झालेले आहेत. जर तुम्ही या गोष्टी जर आयडेंटिफाय केल्या नाही ना, लागवड करून घेतली ना, पाऊस आलाच नाही, खंड पडला पावसाचा, तर तुम्हाला दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. याच्यामुळे तुमचं जे काही उत्पादन खर्च आहे तो नक्कीच वाढला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी आहे ना, जे कापूस पिकाची लागवड करण्याआधी तुम्हाला माहिती असणं किंवा तुम्ही लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना, तर नक्कीच तुम्हाला 2026 मध्ये कापूस पिकाचं दमदार आणि चांगलं उत्पादन झालेलं नक्कीच पाहायला मिळेल. आणि तुम्हाला कापूस पिकाच्या व्यवस्थापनाची जर व्हिडिओज किंवा माहिती पाहिजे असेल ना, तर नक्कीच हा चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या, आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी. धन्यवाद.